आकाशराव, तुम्ही या पाटावर बसा आणि वसू तू त्या समोरच्या पाटावर बस. मी कशाला? अगं बस तर बसा हो बसा. बस बस बस. आता तुम्ही दोघांनी एकमेकांच्या हाताचं हळकुंड सोडवायचंय, तेही फक्त एका हाताने. डावा हात मागे. हा विधी झाला ना म्हणजे खऱ्या अर्थाने लग्नाचे सगळे विधी संपले. हा सुद्धा एक खेळ आहे बरं का. याच्यात जो पहिल्यांदा हळकुंड सोडवणार तो जिंकला. चला. बाबा, आता तू आपल्या घरचा एकही गेम जिंकला नाही. हा तरी जिंकन प्लीज. बाबा जिंकणार आहे. आई, आमचा बाबा जिंकणार. माझी आई जिंकणार. अरे हो, ताबा अरे बघू तरी आधी, खेळू तर दे त्यांना. करा सुरुवात. डावात मागे मागे. रेडी 1 2 3 बरं बसू. आता तू आकाशरावांचा हळकुंड सोडव. दोन्ही हात लावलेस तरी चालतील. वाह. चला बाबा, चल आपण क्रिकेट खेळूया. चल. खेळूयात बाळा, पण आता जेवणाची तयारी झाली असेल ना? नाही नाही, थोडा वेळ आहे अजून. म्हणजे माझी सगळी तयारी झाली आणि पानं घेतली की हाका मारते मी. तोपर्यंत खेळा तुम्ही. अरे वा, सुधीर भाऊ, आपण का थांबतोय? चला क्रिकेट खेळूया. कोण असणार माझ्या टीम मध्ये? कोण असणार? कोण असणार? कोण माझ्या टीम मध्ये? कोण असणार माझ्या टीम मध्ये? असणार दत्तू काका. ओके ओके ओके. सो माझ्या टीम मध्ये असणार आहे भास्कर दादा. येस. मस्त टीम पडली आहे. चला. अरे हे काय, तुम्ही क्रिकेट खेळणार होतात ना? असं गोल करून कुठला खेळ खेळताय? अगं पण अवनी, तू इथे काय करतेस? आतमध्ये किचन मध्ये मदत कर त्यांना. अहो मी गेले होते मदतीला, पण काकू म्हणतात की कामाला हात नाही लावायचा, आराम कर. आत बसून पण कंटाळा आला असता ना, म्हणून म्हटलं बाहेर येऊन बघू तुम्ही क्रिकेट कसं खेळताय ते. वा. अच्छा, म्हणजे बघणारच ना फक्त, खेळणार नाहीस ना? मग काय ठीक आहे. अरे अखिल, तू तुझ्या वहिनीला समजतोयस काय? हा, तुझ्यापेक्षा उत्तम क्रिकेट खेळू शकते हा मी. हो, फोनवरती ना, ते माहितीये मला. फोनवर नाही, मी प्रत्यक्षात खेळू शकते. दाखवू? थांब रे, तू बॅट दे इथे. नाही तू बॅट, अरे नाही तू बॅट दे, बघ ह्याला दाखवते मी आता. खेळूया. बॅटिंग करेल बाबा. भास्कर काका, तू पण बॅटिंग काढ. अखिल काका, तुम्ही आजोबा फिल्डिंग कडे आली इकडे. यस कॅप्टन. तुम्ही पण आजोबा
तिकडे फिल्डिंग करा. यस यस बनी बाबा. ओके 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 हा. चिनू म्हणू तुम्ही पण तिथे. काकी अंपायर आणि मी आहे फिल्डर. चला काकी आपली नवी नवरी कशी मस्त दिसतीये ना. एकदम चेहरा खुल्ला आहे. येऊ का? या ना. स्वयंपाक चाललाय वाटतं. हो. बरं काही मदत? नाही नाही होतच आलंय सगळं. तुम्ही बसा ना, आराम करा. अरे वा वसुंधरा, माहेरी आल्यापासून पटापट कामाला लागली आहे. नाही आई, मी आपल्या घरी काम करतेच की. आणि अजून बाकी काही कामं असली तरी मला तुम्ही सांगत जा, मी सगळी करत जाईन. आणि मला जेवढी दिसतात तेवढी सगळी कामं मी करतेच. मस्करी केली ग. चालू दे तुमचं, मी आहे. बसा. वसुताई, तुमच्या सासूबाई एकदमच स्ट्रिक्ट दिसतात. तुम्हाला काही त्रास देत नाही ना? नाही म्हणजे काय छळ वगैरे करत नाही ना तुमचा? अगं, छळ काय म्हणतेस? असं काही नाहीये. त्यांचे काही अटी आणि नियम वगैरे आहेत. त्यांना असं वाटतं की घरातल्या प्रत्येकाने त्यांच्या मनाप्रमाणेच वागावं, एवढंच, बाकी काही नाही. हा. आणि आपल्या जावयांबरोबर सगळं व्यवस्थित चाललंय ना? असं अचानक कुठल्या अनोळखी माणसाला आपलं म्हणणं हे सोपं नाही आहे. तुम्हाला हवा तितका वेळ द्या. माझ्याकडून तुम्हाला काही प्रेशर नाही आहे. तुम्ही आणि इनफॅक्ट मुली सुद्धा जोपर्यंत कम्फर्टेबल नाही आहे आपण वेगवेगळ्या रूम्समध्ये राहूया. बसू. सगळं एकदम व्यवस्थित आहे, एकदम छान. कुंदा, अगं बाहेर पाहुणे आलेत ना. जा, त्यांना काय हवं नको ते बघ जा. मी बघते इकडचं, तू जा. ठीक आहे. बसू, काय झालं? आल्यापासून बघते मी तुला. तुझ्या चेहऱ्यावर आनंद नाहीये, उष्ण हसू आहे. आई, तुम्ही खोटं का बोललात त्यांच्याशी? या सगळ्या गोष्टीचा माझ्यावर काय परिणाम होतोय मी कसं सांगू तुम्हाला? काल शाळेमध्ये आकाशरावांसमोर प्रिन्सिपल सरांनी विचारलं, तुमचा पहिला नवरा आहे की नाही? खोटं बोलावं लागलं मला त्यांच्या समोर. काही उत्तरच नव्हतं माझ्याकडे. ते मला छोटी छोटी गोष्ट सांगतात. काय म्हणतात की आपल्या दोघांमध्ये कम्युनिकेशन क्लिअर व्हायला हवं. मी माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी गोष्ट लपवली त्यांच्यापासून. मी विधवा नाहीये. माझा पहिला नवरा जिवंत आहे. कधी विचार केलायस का? ही गोष्ट त्यांना कुठून बाहेरून कळली तर? कुठला पुरावा त्यांच्या हाती आला तर? मी काय करू? कमॉन बनी. बनी पकड पकड. दे दे दे, लवकर लवकर लवकर. बनी लवकर नाही, थ्रो कर, थ्रो कर. बनी, अरे दे, बघ बघ बघ, पळताय बनी. दादा, भाऊजी, भाऊजी लागलं नाही ना? नाही नाही, आम्ही ओके. नक्की काय झालं ना? ठीक आहे. काय रे, फोटो कोणाचा सापडला? आणि हा फोटो कोणत्या तरी लग्नाच्या फंक्शन मधला वाटतोय. बघू आणि कसला फोटो आहे.
कचरा आकाशराव हो कचरा आहे तो द्या एक मिनिट कचरा आहे हा एकदम नाही बाबा. हा हा ओळखीचा कोणाचा तरी चेहरा वाटतो. पण हा असं इथे कोणी फेकलं असेल? नाही फेकलं नाही ते लग्नाची साफसफाई करत होतं ना तेव्हा पडला म्हणजे हा माझा आणि सुशीलाचा एका म्हणजे लग्नाच्या वेळेस आहे मैत्रीण नातेवाईकाच्या लग्नातला आहे तो असा फोटो माझा सुशीलाचा द्या ना द्या इकडे मी कोण देईन तो. जेवण तयार आहे चल चला चला चुकलंच आमचं बाळा, पण आम्ही खोटं बोललो कारण इतकं चांगलं स्थळ तुझ्या आयुष्यातनं जाऊ नये असं आम्हाला वाटतं. खोट्यावर का असे ना पण हा संसार टिकाऊ असू. हे तू काय बोलतेस? खरं तेच बोलते वसू. शार्दूलमुळे आधीच तुझ्या आयुष्याची धूळदाण झाली, त्याच्यामुळे पुन्हा तुझं आयुष्य उद्ध्वस्त झालं तर मला सहन नाही होणार. नाही मला मला कळतंय तुला सत्य सांगायचंय. अगं पण सत्य सांगितल्यानंतर त्याचे काय परिणाम होतील याचा विचार कर ना जरा. आधीच तुझ्या सासूबाई अशा रिॲक्ट होतात. सत्य कळल्यानंतर त्या तुला त्रास द्यायला कशावर ना मागे पुढे पाहणार नाहीत. आणि आकाशराव त्यांना कळलं तर नाही वसू. आत्ता कुठे तुमच्या नात्याची सुरुवात होते, ते असं धोक्यात घालू नकोस वसू. मनावर दगड ठेव आणि विसरून जास. म्हणजे मी आयुष्यभर कोडत जगायचं? आयुष्यभराचं मला माहित नाही, पण या क्षणी तरी हे असं करण्यातच तुझं भलं. सुरुवात करायला सांगा ना. हो 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 सांगतो. चला सुरुवात करूया. अरे नितीन भाऊ, तुम्ही व्हेजिटेरियन आहेत ना, मग चिकनचा कशाला काढ घातलात? हो काका हो, व्हेजिटेरियन लोकांना घरात नॉनव्हेज केलेलं आवडत नाही. तुम्ही काय इतका त्रास घेतलात? हो त्यात काय झालं, आमच्या जावयांसाठीच केलं ना. काल जयश्रीताई म्हणाल्या आकाशरावांना चिकन आवडतं म्हणून केलं. आता आकाशराव म्हणाल्यावर त्यांच्यासाठी करणार नाही का आम्ही? आणि बरं का आमच्या कुंदानं केलं चिकन. हा मस्त कोकणातलं. आणि बरं का कोणाला नॉनव्हेज आवडत नसेल तर व्हेजही आहे. हा आणि तुमची ताटं? नाही म्हणजे तुम्ही आधी जेवून घ्या, आम्ही नंतर जेवू ना. नाही म्हणजे कोणाला हवं नको ते बघतो आणि मग आम्ही तिघं जेवतो सावकाश. तुम्ही सुरुवात करा. अजिबात चालणार नाही.
आमच्या घरी पण सेम प्रॉब्लेम आहे. अवनी बहिणीला सांगून सांगून थकलोय मी. आणि आता तुमची वसुंधरा पण सेम मार्गावर चालली. हो, आम्ही असं काय मोठा तीर मारलाय. दिवसभर किचन मध्ये राबणार तुम्ही. किती उकाडा असू दे, काही असू दे, तरी तुम्ही किचन मध्येच. सगळ्यांचं जेवण झाल्यावर उरलेलं जेवणार तुम्ही. हा कुठला न्याय आहे? नाही ते काही नाही, तुम्ही जेवायला बसा, नाहीतर मी पण जेवणार नाही. भाऊ तुम्ही तरी समजावा ना. अजिबात नाही, बरोबर बोलतोय तो. तुम्ही बसा बघू, बसा आधी जेवायला. पण माधवराव. नाही काही ऐकणार नाही. मी जेवायला बसा, तर आम्ही पण जेवणार नाही. बसा ना. बरं बरं ठीक आहे, आता तुम्ही म्हणाल तसं. बसा. आकाशराव, माधवराव, जेवायला सुरुवात करा. हा हो पण थांबा, असं कसं सुरुवात करा? नवरा नवरीने आधी एकमेकाला घास नको का भरवायला? अरे हो. अरे हो. वा वा, हे बरं आहे. आम्ही आग्रह करतो तर तू भाव करतोस एवढा. ऐकत नाही आमचं. आता सासूबाई बोलल्यावर लगेच. अखिल, सासू आणि जावयाचं नातंच असं असतं रे. आता आमच्या सासूबाई होत्या ना, त्याही माझ्या असेच लाड करायच्या. काय चला आता सुरुवात करा. कुणाताई, हा? जेवण छान झालं. काय सांगतास? हो, खरंच छान झाले. बनी, अरे सावकाश खा. ठसका नाही तुला. हा बहिणी बघितलं का तिकडे कसं जेवतोय बघ. असा जेवतोय जसं काही आपण आपल्या घरी याला उपाशीच ठेवतो. मला नाही फरक पडत आपल्याला काय म्हणताय. शिनू मानू, तुम्हाला दुसरं काही हवं असेल तर मी नाही नाही, त्यांना चिकन खूप आवडतं. आणि चिकन असलं ना की त्या स्वतःच्या हाताने जेवतात. मग जेवण त्यांच्या मागे घेऊन फिरायची गरजच नाही पडत. आता बघ पोटभर जेवतील कशा. चिकन खूप आवडतं मुलींना, म्हणजे यांच्यासाठी का होईना मला चिकन बनवायला शिकलं पाहिजे. बाबा, आई, तुम्ही आज माझ्याकरता चिकन बनवलं. थँक्यू. मला खरंच खूप आवडलं. पण तुम्ही मला विचारलं असतं ना, तर मी नका बनवू असंच सांगितलं असतं. आकाशराव, काय ना, माझ्याकरता कोणी आपले विचार बदललेले मला नाही आवडत. पण हॅव्हिंग सेड दिस, तुमचं प्रेम मी नाकारू शकत नाही. सो थँक्यू. बरं सुधीर भाऊ, वैरी, तुम्ही आता घरी जेवायला या. हा, आणि ते मुलीच्या सासरी जेवत वगैरे नाही ही कारण नको आहेत आम्हाला.
तुम्ही वसुंधरा आणि बरीचं अजिबात टेन्शन घेऊ नका. आमच्या घरी सुखी आहेत ते, कळलं ना? बरं, जेव्हा केव्हा दोघांची आठवण येईल तेव्हा बिनधास्त आमच्या घरी या. हा? चल बाय बाय. चलो. ये थांब बेटा, ये.